बीएलओ ड्युटीवरून शिक्षकांना मोठा दिलासा. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. शिक्षकांना शैक्षणिक कामकाज सोडून निवडणूक आणि मतदार यादी पुनर्निरीक्षणासारख्या गैर शैक्षणिक कामांसाठी शाळेच्या वेळेत नियुक्त करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण संदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पुण्यातील भोईरवाडी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विपिन अरुण निकम यांना मुळशी तहसीलदार विजयकुमार चुबे यांनी 1 जुलै रोजी बूथ लेव्हल ऑफिसर अर्थात बीएलओ म्हणून जबाबदारी सोपवली होती. मात्र शाळेच्या वेळेत बीएलओची जबाबदारी पार पाडणे शक्य नसल्याचे निकम यांनी प्रशासनाला कळवले. आपण सरकारी काम करण्यास नकार देत नसून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून अतिरिक्त जबाबदाऱ्या सांभाळत असल्याने शाळेच्या वेळेत निवडणूक विषयक काम करणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्यानंतरही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आणि पुढे पौंड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. या कारवाईनंतर विपिन निकम यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने शिक्षकांच्या प्राथमिक कर्तव्याबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. शिक्षकांचे मुख्य कर्तव्य हे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेत शिक्षकांवर निवडणूक किंवा इतर गैर शैक्षणिक जबाबदाऱ्या सोपवणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या सुनावणीनंतर न्यायालयाने विपिन निकम यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द केली. तसेच या प्रकरणातील कारवाई कायदेशीर दृष्ट्या योग्य नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. या प्रकरणात सौरभ पाटील, धनराज लोढा, आदित्य शिर्के आणि किरण शिंदे यांनी विपिन निकम यांची बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिक्षकांच्या शैक्षणिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य देण्याबाबत प्रशासनाला महत्त्वाचा संदेश मिळाला आहे. निवडणूक किंवा इतर गैर शैक्षणिक कामांच्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये याकडेही या निर्णयामुळे लक्ष वेधले गेले आहे. एकूणच बीएलओ ड्युटीच्या वादातून समोर आलेल्या या प्रकरणात शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून शिक्षकांचे मुख्य काम शिक्षण देणे की गैर शैक्षणिक प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडणे या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.